रोज न चुकता जिमला जातायत, डाएट करतायत, गोड खाणं सोडलंय, फास्ट फूड सोडलेलं आहे, मूव्हमेंट आहे, बारीक होण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी जे जे करतात ना ते सर्व करतायत. पण तरी सुद्धा वजन थोडंही कमी होत नाहीये. वजनाचा काटा इकडचा तिकडे सुद्धा हलत नाहीये. हे सगळं का होतं माहितीये तुम्हाला? कारण वजन का वाढतंय याचं कारणच तुम्हाला माहिती नाहीये. आयुर्वेदात ना एक खूप छान टर्म आहे, निदान परिवर्जन. याचा अर्थ असा की कुठल्याही व्याधीचा जेव्हा आपल्याला कारण माहीत असतं तेव्हा ते कारण आधी दूर करायचं, तेव्हाच तो व्याधी बरा होण्याला सुरुवात होते. आणि जेव्हा आपल्याला कारणच माहिती नसतं तर मग ते दूर करणार तरी कसं काय? नमस्कार, मी डॉक्टर प्रसिद्धी आणि आज आपण हेच डिस्कस करणार आहोत की वजन का वाढतं आणि ते कसं कमी करावं. नंबर वन, कफदोष वर्धन. सो आपल्या बॉडीमध्ये ना आयुर्वेदानुसार 3 प्रकारचे दोष असतात, वात, पित्त आणि कफ. आणि त्यापैकी वेट मॅनेजमेंटसाठी कफदोष हा कारणीभूत ठरत असतो. आता हा कफदोष जेव्हा वाढतो तर तेव्हा तो आपल्या शरीरातल्या ज्या वाहिन्या आहेत त्यांना अवरुद्ध करतो आणि परिणामतः फॅट बर्निंग मेकॅनिझम स्लो करतो. हा कफदोष का वाढतो याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, जाऊन लगेच बघा. नंबर 2, स्ट्रेस आणि एन्झायटी. आपण स्ट्रेस आणि एन्झायटीला खूप इग्नोर करत असतो. आपल्याला असं वाटतं की आयुष्य आहे, लाईफ आहे, काम आहे, स्ट्रेस तर येणारच, एन्झायटी तर होणारच. पण नाही. या स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा हॉर्मोन सिक्रेट होत असतो. आपल्या आयुष्यात घडलेल्या काही विशिष्ट घटनांमुळे आपली बॉडी ही सर्व्हायव्हल मोडमध्ये जाते आणि जितकं आपण त्या घटनांना स्वतःवर हावी होऊ देतो, जितकं ते वारंवार घडतं, तितकं आपल्या बॉडीतलं जे कॉर्टिसोल आहे ते वारंवार सिक्रेट होतं, ते सिक्रेट होतच राहतं आणि त्यामुळे स्पेसिफिकली बेलीच्या ठिकाणी, पोटाच्या ठिकाणी चरबी जमा व्हायला सुरुवात होते. मांड्यांच्या ठिकाणी, डबल चिन इथे चरबी जमा व्हायला सुरुवात होते. स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे थायरॉइड हॉर्मोनचं सुद्धा मिसफंक्शन होऊन जातं आणि त्यामुळे सुद्धा फॅट मेकॅनिझम खूप स्लो होतं आणि त्यामुळे सुद्धा आपण जाड होतो. नंबर 3, योग्य दिनचर्या न पाळणे. तुम्हाला आठवतं का, लहानपणी आपले आजी-आजोबा आपल्याला नेहमी म्हणायचे, "लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती मिळेल." सो आजकाल झालेलं असं आहे, की कामांच्या वेळेनुसार म्हणा किंवा पूर्णच लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे म्हणा, की रात्री आपण लवकर झोपत नाही. अवेळी झोप, अपूर्ण झोप आणि अवेळी जेवण, अपूर्ण जेवण आणि काहीही जेवण, या रिझन्समुळे आपलं फॅट बर्निंग मेकॅनिझम प्रचंड स्लो झालेलं आहे. जुन्या जमान्यातले जे लोकं होते ते काटक होते, बारीक होते, ते खूप काम करत असायचे आणि त्याचसोबत त्यांचं जेवण सुद्धा खूप छान होतं आणि ते झोप देखील व्यवस्थित घ्यायचे. पण आजकाल आपण जर पाहिलं असेल तर स्थूलतेचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. याचं रिझन आपली दिनचर्या, आपली लाईफस्टाईल हेच आहे. नंबर 4, फॅट फूड, जंक फूड अतिप्रमाणात खाणे. बाहेर चाललेत, पाणीपुरी खाऊया. संध्याकाळी वॉकिंगला निघालेत, तिकडनं येताना बर्गर खाऊन येऊया. आज काहीतरी बोर होतंय, मूड नाहीये, फ्रेंच फ्राईज खाऊया. जेवण बनवण्याचा कंटाळा येतोय, मॅगी करून खाऊया. या सगळ्या एक्सक्युजेसमुळे आणि या सगळ्या कम्फर्ट झोनमध्ये म्हणा किंवा जिभेचे चटोरे म्हणा, जिभेचे लाड करणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला कळतच नाहीये, की आपण आपल्या शरीराला काय देतोय आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठले बदल होत आहेत आणि आपण कुठल्या गोष्टींना सामोरे जातोय. स्थूलत्व ही फक्त एक काय म्हणतात त्याला, कंडिशन किंवा सिच्युएशन नाहीये तुमच्या बॉडीची. स्थूलत्व हा सर्व आजारांचं मूळ आहे. तुम्ही बघा, डायबिटीस झालेले मोस्ट ऑफ लोक हे स्थूल असतात. का? कारण की या स्थूलत्वामुळेच त्याचं रूपांतर पुढे डायबिटीसमध्ये होतं. त्यामुळे हे जे आपण जंक आपल्या सोयीपुरता किंवा आपल्या कम्फर्ट झोननुसार खात असतो, तर ते अगोदर आपण बंद केलं पाहिजे. नंबर 5, सेडेंटरी लाईफस्टाईल, 9 to 5 जॉब, नो मूव्हमेंट ॲट ऑल आणि असंच कंटाळा येतोय म्हणून बेडवर लोळत पडणे. या सर्व गोष्टींमुळे आपली बॉडी मूव्हच होत नाहीये, तर ती मेटाबॉलिझम कसं फास्ट करणार किंवा आपण जे खाल्लंय ते ती कसं पचवणार? आता 9 to 5 जरी जॉब असेल तुमचा, तरी सुद्धा तिथं थोडी तरी मूव्हमेंट आपण केली पाहिजे की नाही? किंवा एवढी सेडेंटरी लाईफस्टाईल जर आपण अंगीकारतोय, तर आपण बाकीच्या सुद्धा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की नाही? पण नाही. जंक आपण खाणार, बसूनच आपण राहणार आहे, मूव्हमेंट आपण करणार नाहीये, तर आपली बॉडी ते फॅट स्टोअरच करत राहणार आहे, ते रिलीजच करणार नाहीये. त्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईल टाळणं ही आज काळाची गरज झालेली आहे. नंबर 6, व्यायाम, योगा न करणे. रोज 15 मिनिटं का असेना तुम्ही व्यायाम किंवा योगा केला पाहिजे. याने आपल्या बॉडीला मूव्हमेंट आपली होते आणि त्यामुळे जे बर्निंग मेकॅनिझम आहे ते सुद्धा फास्ट होतं. बरेच लोक असे असतात की ज्यांना कंटाळा खूप येत असतो, त्यामुळे जवळ वेळ असून, इक्विपमेंट्स असून सुद्धा ते व्यायाम करत नाही किंवा योगा करत नाही. तर हे तुम्ही टाळलं पाहिजे. रोज व्यायाम आणि योगा केलं पाहिजे. नंबर 7, हेल्दी हेल्दी समजून सुद्धा अतिशय कफ वाढवणारे आणि फॅट जमा करणारे पदार्थ खाणे. दूध, दुधाचे पदार्थ, चीज, पनीर, प्रोटीन आहे म्हणून रोजच पनीर खाणे. त्याचसोबत तळलेले पदार्थ, तूप जास्त प्रमाणात खाणे, तेलकट पदार्थ, गोड फळं जास्त खाणे, जास्त प्रमाणात गोड खाणे, बासुंदी, दही
हे जे सगळे दुधाचे पदार्थ हे जे आहे आपल्याला असं वाटतं की यातनं आपल्याला प्रोटीन भेटतंय, प्रोबायोटिक भेटतंय, फळांमधनं आपल्याला न्यूट्रिएंट्स भेटतायत. पण म्हणून आपण त्याला किती प्रमाणात खावं याची देखील मर्यादा असते. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी वारंवार आणि अतिप्रमाणात खात असाल तर त्यामुळे सुद्धा कफाचं खूप जास्त वर्धन होतं आणि परिणामतः आपल्या बॉडीवरची चरबी सुद्धा वाढतच जाते. नंबर 8, हॉर्मोनल इम्बॅलन्स. आपली लाईफस्टाईल, आपण जसं वागतोय, आपला स्ट्रेस, आपली एन्झायटी, आपली झोप पूर्ण न होणे यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि हॉर्मोन्स ज्या वेळेस स्त्रवायला हवे त्यावेळेस ते स्त्रवत नाही आणि या गोष्टींमुळे हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये पीसीओडी हे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि एकदा जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम किंवा पीसीओडी जर झाला तर त्यानंतर वेट मॅनेजमेंट करणं, वेट कमी करणं खूप कठीण होऊन जातं. खूप प्रयत्न केल्यानंतर आपण वेट कमी करू शकतो आणि त्यात सुद्धा जर आपण सर्व खायचे प्यायचे नियम पाळत असू, मूव्हमेंट करत असू तरच आपलं वेट कमी होणार आहे. सो बेटर आपली हॉर्मोनल हेल्थ ही आपणच जपली पाहिजे. त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. चॅनलला व्हिजिट करा आणि लवकर तो व्हिडिओ सुद्धा लगेच बघून घ्या. सो येस, आपण जाड का होतोय हे तर आता आपल्याला कळलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की या रिझन्स कळल्यानंतर हे रिझन्स कमी केल्यानेच तुमचं बरंचसं वेट मॅनेजमेंट होणार आहे. पण तरी सुद्धा प्रॉपर वेट कसं कमी करावं, कसं मॅनेजमेंट करावी यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. ओके, बाय बाय, स्टे हायड्रेटेड.